संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीची भाजी बनवत असतो. तसेच तीळ लावून बाजरीची खमंग भाकरी आणि सोबतच खाल्ली जाणारी खिचडी. इथे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. इतकी याची टेस्ट जबरदस्त लागते. भोगीची भाजी आणि त्यासोबत गरमागरम तीळ लावून खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी. मी आता तसं मला बोलतच काय बसले. चला आपण ही रेसिपी बनवूयात. नमस्कार, मी पिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि त्यासोबत बाजरीची भाकरी तसेच खिचडी पण कशी बनवायची हे पण पाहणार आहोत. भोगीची भाजी बनवायची म्हणलं की कटकटत असते. म्हणजे काय होतं, त्याला खूप सारा टाइम लागतो. पण मी तुम्हाला आज टाइम वाचवण्यासाठी कुकरच्या एका शिट्टीमध्ये चटपटीत अशी भोगीची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे. भोगीची भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण आमच्या इकडे म्हणजे मराठवाड्यात उस्मानाबाद साईडला कशा पद्धतीने बनवली जाते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमच्या इकडे काय करतात, भोगी दिवशी सकाळ सकाळी ज्या सुवासिक स्त्रिया असतात त्यांना हळदी कुंकू लावायचे, नंतर चुडे द्यायचे आणि नंतर ही बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी देतात. अशा आमच्या इकडे पद्धत आहे. तुमच्या इकडे काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तसेच भोगीच्या भाजीला काही भागात लेकरवाळी भाजी असेही म्हणतात आणि ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. सर्वप्रथम भोगीची भाजी बनवण्यासाठी काय काय भाज्या लागतात हे आधी आपण पाहू. इथे मी पालेभाज्यामध्ये हरभऱ्याची भाजी घेतली आहे, तसेच पालक आणि मेथीची भाजी घेतली आहे. मेथीची जी भाजी आहे मी स्वच्छ धुवून नंतर ती निसून घेतली आहे. हरभऱ्याची जी भाजी आहे ती आपण फक्त नीट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला धुवायची गरज नसते. तसेच पालकाची भाजी आहे ती स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतली आहे. आता फळभाज्यामध्ये काय काय भाज्या लागतात हे आपण पाहू. गाजर आहे ते स्वच्छ धुवून नंतर त्याचे काप करून घेतले आहेत. तसेच पेरूचे पण काप करून घेतले आहेत. थोडेसे तांदूळ, मटार आहे तो सोलून घेतला आहे. तीळ, टोमॅटोचे पण काप करून घेतले आहेत. बोरं, वांग्याचे पण बारीक बारीक काप करून घेतले आहेत आणि ऊसाचे पण मी तुकडे करून घेतले आहेत. आता इथे आपण सर्वप्रथम कुकरमध्ये पालेभाज्या घालून घेऊ. हरभऱ्याची भाजी, पालक आहे तो मी बारीक चिरून घेतला आहे आणि तसेच मेथीची भाजी. तुमच्याकडे जेवढ्या पालेभाज्या अवेलेबल असतील ना तेवढ्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. पण मला मार्केटमध्ये एवढाच मिळाल्या त्यामुळे मी इथे 3च प्रकारच्या पालेभाज्या घालून घेत आहे. यामध्ये मेन म्हणजे चंदन बटवा, म्हणजे त्याला भोगीची भाजी असे म्हणतात. त्याचा आज मान असतो. पण मला ती मार्केटमध्ये मी खूप फिरले पण कुठेच मिळाली नाही. मी मागच्या वर्षी पण भोगीच्या भाजीची रेसिपी पोस्ट केली होती. त्यामध्ये मी सर्व प्रकारच्या भाज्या घातल्या आहेत, जसे की चंदन बटव्याची, चुक्याची भाजी. आता यामध्ये मी जेवढ्या काही फळभाज्या घेतल्या आहेत त्या घालून घेत आहे. मी मागच्या वर्षी पण तुम्हाला भोगीच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मी वेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली आहे. तशी बनवा किंवा अशी, ह्याची टेस्ट आहे ना ती तर सेमच लागणार आहे. आता इथे सर्वात शेवटी आपल्याला तांदूळ आणि यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत. बोरं आहेत ते आपल्याला अख्खेच घालून घ्यायचे आहेत. सर्वात शेवटी गरजेनुसार पाणी घालायचे, कुकरचे झाकण लावायचे आणि आपल्याला लो टू मिडियम हीटवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे. नंतर कुकरचे झाकण काढून तुम्ही भाज्या शिजल्या आहेत का नाही हे चेक करू शकता. नसतील शिजल्या तर आणखी एक शिट्टी देऊन घ्या. माझ्या एका शिट्टीमध्येच इथे सर्व भाज्या शिजल्या आहेत. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचे आणि आपण जशी पालकाची भाजी गरगटून घेतो ना सेम त्याच पद्धतीने या सर्व भाज्या आपल्याला गरगटून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता सर्व भाज्या आहेत ते किती व्यवस्थित असे शिजल्या आहेत. म्हणजे कुठलीही भाजी यामध्ये बिलकुल पण कच्ची नाही राहिली. भाज्या गरगटून झाल्या की आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे. यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतले आहे. यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि मिरची मधील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. ठेचा परतून झाला की ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घेऊ. यामध्ये भाज्या घालून झाल्या की काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे आपल्याला आता परतून घ्यायचे आहे. भाज्यांमध्ये बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, आपली जी भाजी आहे त्याला कन्सिस्टन्सी खूप छान येते. त्यासाठी इथे 2 चमचे बेसन पीठ अवश्य घालून घ्या. भोगी दिवशी खूप सारा पसारा होऊ नये म्हणून काय करायचं, आदल्या दिवशीच ह्या सर्व भाज्या नीट करायच्या आणि दुसऱ्या दिवशी ही भाजी फटाफट तयार करायला घ्यायची. म्हणजे आपला जास्त राडाही होणार नाही आणि भाजी पण फटाफट बनून तयार होईल. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे. म्हणजे भोगीची भाजी तशी तर दाटसरच असते, त्यामुळे इथे पाण्याचा पण भरपूर सारा वापर नाही करायचा. इथे मी थोडेसे पाणी घालून घेतले आहे, कारण आपल्याला ही भाजी आणखी 7 ते 8 मिनिट व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे. मग त्यातील जे पाणी आहे ते आणखी ऍब्झॉर्ब होते. यासाठी मी इथे थोडेसे पाणी घालून घेतले आहे. आता भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिट रटारट शिजवून घ्यायची आहे. म्हणजे भाज्यांचा सार आहे तो एकमेकांमध्ये व्यवस्थित असा उतरला पाहिजे. भाजी शिजवून घेतली की सर्वात शेवटी काय करायचं, शेंगदाण्याचा जो जाडसर कुट्टा असतो तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. यामुळे काय होते तर भाजी चविष्टही लागते आणि मिळून पण येते. एक साधारण फक्त 2 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे.
इथे भोगीची भाजी बनवून झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती सुरेख अशी दिसत आहे. आता आपण खिचडी बनवून घेऊ. यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये मोहरी घालून घेऊ. मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे व्यवस्थित फुलले पाहिजे. आता यामध्ये लसण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली ती घालून घेऊ. तसेच कढीपत्ता, खोबरं आहे ते मी मिक्सर मधून बारीक करून घेतलं होतं ते घालून घ्यायचे आहे. ताजा मटार, आता हे आपल्याला एक वेळेस हलवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये जे आपण घातलेले खोबरे आहे ते तेलामध्ये करपू नये यासाठी. तसेच हळद घालून घेऊ. आता यामध्ये मी 1 कप बासमती राईस घालून घेत आहे. मी 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि नंतर यामध्ये घालून घेऊ. तसेच आता यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. इथे मी साल असलेली मुगाची डाळ घालून घेतली आहे. तसेच चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घालायचे आणि हे एक वेळेस आपल्याला हलवून घ्यायचे आहे. हिरव्या मुगाची जी डाळ असते ना त्याला टेस्ट खूप छान असते. यासाठी मी इथे खिचडीमध्ये तीच घालून घेतली आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल घाला, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही साधी डाळ पण घालून घेऊ शकता. आता कुकरचे झाकण लावायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. खिचडी शिजून तयार होते. आता खिचडी शिजत आहे तोपर्यंत खमंग अशी तिळवून बाजरीची भाकरी बनवून घेऊ. त्यासाठी इथे डिश मध्ये मी बाजरीचे पीठ घेतले आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे, मिक्स करायचे. यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि जसे ज्वारीचे पीठ आपण मळून घेतो त्याच पद्धतीने इथे बाजरीचे पण पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. बाजरीच्या पिठामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं, बाजरीची जी भाकरी आहे त्याला चव खूप अप्रतिम लागते. त्यामुळे इथे मीठ स्किप बिलकुल पण करू नका. पीठ आहे ना ते आपण मनगटाने प्रेस करत करत मळून घ्यायचे, म्हणजे भाकरी आहे ना ती अगदी सुरेख अशी बनते. म्हणजे भाकरीला कुठेही चिरा जात नाहीत आणि ती मस्त अशी फुगते पण आणि खायला पण रुचकर लागते. ज्वारीचं पण पीठ मळत असताना सेम अशाच पद्धतीने आपल्याला कधीही मळून घ्यायचे आहे. इथे पीठ मळून झालेले आहे. आता याची भाकरी बनवून घेऊ. त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, हा जो गोळा आहे त्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर जे सुके पीठ असते ते आधी भुरभुरून घ्यायचे आणि नंतर यावरती गोळा ठेवायचा आणि आपण तळहाताच्या साह्याने ही भाकरी थापून घ्यायची. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने. आता काय करायचे, अर्धी भाकरी थापून झाल्यानंतरच यावरती आपण पांढरे तीळ घालून घेऊ. तुम्ही जर भाकरी पूर्ण थापून घेतल्यानंतर तीळ घालायला गेलं तर काय होतं, ते तीळ आहेत ते वरच्या साईडलाच निघून जातात, म्हणजे ते गळून जातात. त्यासाठी आपण अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर यावरती तीळ घालायचे आणि तळहाताच्या साह्याने भाकरी अशा पद्धतीने थापून घ्यायची. आता इथे भाकरी पण थापून झालेली आहे. ही आपण उचलून तव्यावरती घालून घेऊ. इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती आपल्याला भाकरी घालायची आणि वरच्या साईडने भाकरीला पाणी लावून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता, आपण पीठ व्यवस्थित असे मळून घेतल्यामुळे भाकरीला कुठेही चिर पडली नाही. आता फक्त अर्धा मिनिट एका साईडने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आणि नंतर पलटून दुसऱ्या साईडने ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आता एखादा दुसरा मिनिट दुसऱ्या साईडने आपण भाजल्यानंतर ही पलटून आणखी एक वेळेस आपल्याला भाजून घ्यायची आहे. गरमागरम तेल लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी, वॉव, यापेक्षा जगात कुठलेच सुख नाही. मला तर ही प्रचंड आवडते. तुम्हाला आवडते का नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. अशा पद्धतीने इथे आपण भोगीची भाजी, तीळ लावून बाजरीची भाकरी आणि खिचडी असा सादर संगीत स्वयंपाक बनवला आहे. त्याचा जो आनंद आहे तो खरंच शब्दात व्यक्त करता येणार नाही. इतकी ही थाळी रुचकर लागते. तुम्ही फक्त संक्रांतीसाठीच काय, ऑदर कोणत्याही दिवशी ही भाजी किंवा ही थाळी बनवून खाऊ शकता. कारण हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या अवेलेबल असतात आणि आपण एकाच दिवशी या सर्व प्रकारच्या भाज्या बनवून तर खात नाही. त्यामुळे बहुतेक ह्या भोगीच्या भाजीचा शोध लागला असेल असे मला वाटते. कारण आपल्या शरीराला या सर्व प्रकारच्या भाज्यांची खरंच आवश्यकता असते आणि अशा पद्धतीने आपण भोगीची भाजी बनवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पण जातात. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छान नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा.